चला आमची तयारी चाललेली आहे कुरडया बनवायची. तर कोणाकोणाची तयारी चालू झाली ती नक्की सांगा कमेंट करून. तर बघा आमची तर तयारी चालू झाली. गहू भिजून झालेले आहेत. तर बघा आमची छकू चालली मशीन जॉईन करण्याची तयारी. तर बघा छकूनी मशीन पण जॉईन करून ठेवली झाली आता. तर बघा इकडे आम्ही दळायला पण घेतलेलं आहे. छोटी मशीन आहे ती घरगुतीच. तर बघा तिला कुठं पण जॉईन करायला येतं, खाटाला बेडला किंवा आम्ही मशीनला जॉईन केली फळीला मशीनच्या. तर फळी लावून पण करू शकतो जॉईन. तर बघा हे आम्ही कसं जॉईन करून चाललेलं आहे दळायचं काम. तर होतं आलेलं होतं, थोडंसंच राहिलं होतं, अर्धं झालं होतं. 4 किलोचंच केलेलं आहे. तर बघा तळून आता चाललेलं आहे पिळायचं काम. तर बघा हे पूर्ण गाळून वगैरे ठेवायचं. ह्याला खूप वेळ जातो. खायला भारी वाटतं पण खूप त्रास आहे ह्या कुरडया म्हटलं की करायचं. फाटायला वगैरे पण खूप ताण होते. बघा आमची दीदी मी होतो दोघीजणी म्हणून केलं पटकन आम्ही दोघीजणी. तर बघा इथं चाललं छकूचं. इथं बघा वरती पण आलो होतो आम्ही. चूल घातलेली आहे टेरेसवरतीच, कारण का आता गॅसवरती तर ते काय हटू शकत नाही. त्यामुळं मग वरतीच चूल घातली होती हटण्यापुरती. दीदीला पण शनिवारची सुट्टी होती. तर मग दोघींनी बघा आम्ही हटून घेतलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कुरडयाचा तो नक्की कमेंट करून सांगा. रोहिणी बघा मीनाक्षी म्हटली मला पण थोडंसं हलू दे, तुम्हीच हलवत आहे. मग तिला दिलं थोडंसं. तर बघा तिला हालतसुद्धा नव्हतं, धूर लागत होतं. तर पूर्ण झालं बघा आता कंप्लीट. हलवून करून पण कुरडया बनवून झाल्या.